नमस्कार मित्रांनो, माझे चॅनल इसेन्शियल्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये आपले स्वागत आहे. या चॅनलचा मुख्य उद्देश सर्वसाधारण व्यवस्थापनशास्त्र आणि विशेषतः पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन या विषयाच्या शिक्षण अथवा प्रशिक्षणाचे उच्च मानक विकसित करणे हा आहे. आपण आज बघणार आहोत प्राचीन भारतीय ज्ञानातील प्रबंधनाचे धडे. आजचा धडा आहे 5वा. यात आपण समजून घेणार आहोत की एखादा चांगला प्लॅनर किंवा योजक किंवा एखादा मॅनेजर हा खूप दुर्लभ असतो. असे सगळेच मॅनेजर हे चांगले प्लॅनर असतात असे नाही आणि त्याची खूप आवश्यकता आहे. तर सुभाषितकार काय म्हणतो बघूया. अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्याः पुरुषो नास्ति, योजकः तत्र दुर्लभाः. काय त्याचा अर्थ? असा एकही शब्द किंवा अक्षर नाही जो मंत्र म्हणून वापरला जाऊ शकत नाही किंवा तुम्ही त्यातून मंत्र तयार करू शकत नाही. झाडे किंवा औषधी वनस्पतींचे कोणतेही मूळ असे नाही की जे औषध म्हणून वापरले जाऊ शकत नाही. असा एकही माणूस, पुरुष नाही जो निरुपयोगी, पुरुष म्हणजे व्यक्ती, जो निरुपयोगी आहे किंवा कुठे वापरला जाऊ शकत नाही. तुम्हाला एक उत्तम नियोजक किंवा योजक किंवा व्यवस्थापकाची गरज आहे, ज्याच्याकडे कोणाकडूनही आणि प्रत्येकाकडून त्याच्या किंवा तिच्या क्षमतेनुसार काम काढण्याची क्षमता आहे. आणि सुभाषितकाराचं दुःख आहे की असे नियोजक किंवा व्यवस्थापक दुर्मिळच आढळतात. जे.आर.डी. टाटा एकदा असं म्हणाले आहे की तुम्ही खूप शिकलेले असाल अशी काही गरज नाही. खूप टेक्निकली क्वालिफाईड आहात, खूप लर्नेड आहात, मॅनेजमेंटच्या खूप डिग्र्या घेतल्या आहेत, असं असण्याची काही गरज नाही आहे. जर तुम्हाला मॅनेजर व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा गुण तुमच्यामध्ये हा असला पाहिजे की तुम्हाला चांगली माणसं हेरता आली पाहिजेत. ज्यांच्याकडे काहीतरी चांगलं आहे आणि त्या गोष्टीचा उपयोग आपण कुठे करून घेऊ हे तुम्हाला समजलं पाहिजे. असं जर तुमच्यामध्ये ॲबिलिटी असेल आणि ती तुम्ही जर डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नक्कीच एक चांगला मॅनेजर होऊ शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. पुढचा व्हिडिओ धडा 6 अवश्य बघा, ज्यामध्ये आपण टीमवर्क किंवा संघटन याबद्दल एक श्लोक बघणार आहोत किंवा त्याची आपण चर्चा करणार आहोत. तो मित्रांनो, परत एकदा धन्यवाद. या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभ दिन.